नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मीरा इथे किचनमध्ये अंबिकाला जे काही मंजिरी आणि मीराबद्दल जे दोघींमध्ये डील झालेलं असतं ते सगळं काही सांगते की आईसाहेब मला म्हणाले आहे तू बाळ जन्माला घाल तुझ्या पोटी तेव्हा तुझी आणि शिवनाची भेट घडवून आणते. हे अंबिकाला सांगताच क्षणी अंबिका म्हणते, मीरा काहीतरीच काय बोलते, मला तरी विश्वास काही पटत नाही की बाई ती आपली आईसाहेब अशा काही बोलू शकतात. मीरा म्हणते, अगं तू माझी सख्खी बहीण आहेस ना, आत्तापर्यंत जे काही झालं आपल्यामध्ये भांडण ते सोडून दे, जे काही झालं ते. पण खरंच ताई मला तुझी ना खूप गरज आहे ग. आता आपण दोघीजणी एकत्र येऊन ह्या सत्याचं काहीतरी केलंच पाहिजे आणि आईसाहेबांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलाच पाहिजे असं काही म्हणता क्षणी अंबिका म्हणते, सगळं काही खरं आहे ग तुझं, पण मी आईसाहेबांबद्दल असा काही विचार मी करू शकत नाही ना, मी माझ्या डोळ्यांनी काही पाहिलंच नाही. मीरा म्हणते, अगं तू एक आत्मा असून सुद्धा माझी मदत का बरं करू शकत नाहीस. अंबिका तिथे शांत बसते, एकही न शब्द बोलता मीराकडे पाहतच राहते. मीरा म्हणते, ताई अगं काहीतरी बोल, खरंच ग, खरंच तुझी मला गरज आहे आणि मी आत्ता सध्या खूप संकटामध्ये सापडली आहे. असं काही म्हणता क्षणी पुन्हा एकदा ते मीरा मंजिरीकडे जाते आणि म्हणते की माझी एक अट आहे, मी बाळ जन्माला घालते पण त्याच्या आधी एकदा मला माझ्या बाबांशी भेटायचं आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते, अगं तुला सांगितलं आहे ना तसं कर, आधी पोर जन्माला घाल, त्याच्यानंतर तुझ्या बापाची तुझी मी भेट घडवून आणते. मीरा म्हणते, नाही, मी आधी बाबांशी भेटणार, मग तुम्ही जसं म्हणताय ना की सगळ्या घरातला ना मी तेव्हाच सांगणार. मंजिरी ही ते थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि मीरा तसं काही सांगून तिथून निघून जाते. मंजिरीला त्या मायाचं तर आधी टेन्शनच असतं, शिवनाथ पण तिच्या कैदीतून निसटलेला असतो. मीरा म्हणते माझी भेट घडवून आण, पण ते शिवनाथला आणायचं तरी कुठून आणायचं. शिवनाथ अखेरकार मंजिरी आणि मार्जरीच्या कैदेतून सुटून एका झाडाखाली येऊन बसलेला असतो. तो त्या स्मशानभूमीत जे काही घडलेलं असतं, मंजिरीने त्याच्याबरोबर केलेलं असतं, ते सगळं काही त्याला आठवायला लागलेलं असतं आणि तो म्हणतो, मला वाचवलं तरी कोणी वाचवलं. असं काही म्हणता शनी महागौरी तिथे प्रकट होते, म्हणते की अरे मी वाचवलं होतं, तिच्या गुफेमध्ये जाण्याची हिंमत दुसऱ्या कोणाची नसो पण माझी तरी आहे ना. ऐकून घे, तुझं प्रतिबिंब मी तयार केलं, कारण मार्जरीची 2 मिनिटासाठी मी दृष्टी गायब केली आणि तुझ्या जाग्यावरती तुझ्या सेम सारखा पुतळा मी उभा केला आणि तुला मी तिथून गायब केलं. असं काही म्हणता शनी मंजिरी आणि मार्जरीच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून मी तुला हितवर आणलं आहे, तुला आणि तुझ्या मीराची तुला मदत करायची आहे बाळा, तूच संकटामध्ये आहे. तोपर्यंत शिवनाथ उठून उभं राहतो, म्हणतो की मी महागौरीची किती पूजा केली, किती अर्चना केली, पण काय झालं, माझं घरदार सगळं हातातून माझ्या निसटून गेलं. तोपर्यंत महागौरी आजी म्हणते, अरे बाळा तुझी त्या टायमीला परीक्षा होती ना आणि तू परीक्षेत सातत्यानं उतरलास का नाही, त्यासाठी ते सगळं काही असतं. जीवनामध्ये चढ उतार तर हेच तर राहतात, पण तुला माहिती आहे एक तू व्रत करत होतास त्या टायमीला, पण आता त्या व्रताचा तुला विसर पडला आहे. असं काही म्हणता शनी शिवनातल्या व्रताबद्दल ते आठवतं आणि महागौरी आजी म्हणते, आता तर तुझी खरी चाल आहे, तुला खरी खेळी खेळायचं आहे, मीराचा जीव तुला वाचवायचा आहे, त्या घरामध्ये जे काही संकट आता येणार आहे ना त्याला तुला तोंड द्यायचं आहे. असं काही म्हणता शनी महागौरी आजी शिवनाथला सांगून तिथून निघून जाते. तोपर्यंत ते सगळे काही बोलत असतात. तोपर्यंत हॉलमध्ये मंजिरी मार्जरीला भेटण्यासाठी येत असते. मीरा मागून म्हणते, आईसाहेब थांबा, मी जसं तुम्हाला सांगितलं आहे ना, मला माझ्या बाबांशी भेटायचं आहे, लवकरात लवकर माझी भेट घडवून आणा. तोपर्यंत ते नर्मदा, दामोदर, दादासाहेब, अनन्या येतात. नर्मदा खूप रडते आणि म्हणते की माझा मुलगा अजित किती दिवस झाला घरी आलेला नाही आहे, कुणाला कशाचं टेन्शन आहे का, आणि कुणी काही बोललंसुद्धा नाही. अरे दादा तू तरी काहीतरी बोल ना. असं काही म्हणता शनी अजित दरवाजापाशी येतो. मीराची नजर जाते, मीरा जोरात ओरडते की अजित अजित म्हटल्यानंतर नर्मदा त्याच्याकडे पाहता शनी अजित बरोबर ही माया दोघं जणी लग्न करून घरात आलेले असतात. तोपर्यंत दादासाहेब अथर्व म्हणतात की अजित तुला माहीत नाही का, ही बाई एक गुन्हेगार आहे, खुनी आहे खुनी. तोपर्यंत अजित म्हणतो, अजून काही तिच्यावरती
केस काही बनली नाही आणि गुन्हा काही दाखल झालेले नाही आहे. ती खुनी आहे का कोण आहे ती निर्दोष आहे आणि आत्ता सध्या ती माझी बायको आहे असं काही म्हणता क्षणी अथर्व म्हणतो की जर ती बाई जर ह्या घरामध्ये जी असेल ती मरल्याशिवाय राहणार नाही असं काही म्हणता क्षणी अजित म्हणतो काही जरी झालं तरीही माया माझ्याबरोबर घरात येणार आणि ती माझी बायको आहे. अथर्व रागारागाने आतमध्ये जातो पिस्तूल आणण्यासाठी. म्हणतो की आधी एक खून ह्या घरामध्ये झालाच होता आणि दुसरा व्हायला काही हरकत नाही माझ्या हातून. आणि त्याच्या रागाच्या भरामध्ये काही उलटंसुलटं होतंय का काय त्यासाठी मीरा त्याच्या पाठोपाठ पळत जाते. मीरा खूप समजवण्याचा अथर्वला प्रयत्न करते की ह्यातून काहीतरी मार्ग निघेल. तोपर्यंत मार्जरी म्हणते की अगं मंजिरी हे सगळं काही घडत आहे ते घडलेलं नाही, कुणीतरी घडवून आणलेलं आहे आणि त्या महागौरीनेच आणलं आहे, तुला माहिती आहे का. आणि मंजिरी कोणता तरी एक मंत्र म्हणते, त्या मंत्रामध्ये तिला डोळे मिटल्यानंतर खूप भयानक असं तिच्यासमोर आलेलं असतं आणि ते अथर्व तर पिस्तूल आणायला गेलेला असतो. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अथर्व म्हणतो त्या मायाच्या खुनाचा सडा मी या घरामध्ये पाडला नाही तर माझं पण नाव नाही सांगणार आणि मी तिला मारल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपल्याला पाहण्यात आलेलं आहे की मायाच्या रूपामध्ये शिवनाथने घरामध्ये प्रवेश केलेला असतो. आता बघूया शिवनाथ मंजिरीला काय करतोय, मीराला कसा वाचवणार तो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.